हॅलो स्टुडंट, मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी. तर NCERTमध्ये इकोसिस्टम, या इकोसिस्टममध्ये आपला या ठिकाणी लास्ट लेक्चर आहे. तर इकोसिस्टमचा या ठिकाणी लास्ट लेक्चर नंबर 7, लेक्चर नंबर आपल्याला 7 बघायचा आहे. तर इकोसिस्टममध्ये जर तुम्ही सिरीज बघितला असेल, लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि लास्ट वन 7, तर NCERT मध्ये इकोसिस्टम हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करणार. तर स्टार्ट करूया आपण लेक्चर नंबर 7 लास्ट. तर एक न्यूट्रिएंट सायकल दिसते बघा. न्यूट्रिएंट सायकल आहे की या न्यूट्रिएंट सायकल मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी लेटर दिसतंय, बायोमास दिसतंय, सॉइल दिसतंय. तत्पूर्वी काय करूया, आपण थोडंसं रिकॉल करूया. आपली जी अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे, ती काय आहे, एनर्जीसाठी ओपन सिस्टम आहे. परंतु अर्थ ही क्लोज सिस्टम फॉर मटेरियल. MCQ आहे बघा. एनर्जीसाठी ओपन सिस्टम आहे अर्थ आणि मटेरियलसाठी या ठिकाणी क्लोज सिस्टम आहे. इकोसिस्टम मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमला 2 काम दिलेले: फ्लो ऑफ एनर्जी, सायकलिंग ऑफ मटेरियल. आणि इथे एक शब्द आले बघा, न्यूट्रिएंट सायकल. सायकल म्हणजे गोल फिरणारी सायकल. लिटर, LITTER. लिटर म्हणजे काय, सडलेले पदार्थ, मृत ॲनिमल, प्लांटचे डेड भाग, तर मृतजीवी म्हणूया. बायोमास जो आहे, डेड झाल्यावर तो काय बनणार, हा बायोमास आहे. डेड झाल्यावर काय बनणार, तो लिटर बनणार. आणि ह्याच्यावर डिकम्पोजर काम करणार आणि याला सॉइल मध्ये फॉर्म करणार. कशामध्ये, सॉइल मध्ये फॉर्म करणार. तर आपल्यासमोर या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन दिसले. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. तर आपल्याला माहित असेल की आपल्या अर्थवर, आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये 79% तिथे 79% या ठिकाणी नायट्रोजन आहे. परंतु हा जो नायट्रोजन आहे, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, नॉट युजफुल फॉर प्लांट बिकॉज प्लांट रिक्वायर इन नायट्रोजन form of nitrate ammonia. This process created by nitrogen fixing bacteria. मी काय म्हणतो बघा की आपल्या अर्थवर 79% नायट्रोजन आहे, परंतु तो प्लांटना उपयोगी नाही. तर समजा ऍटमॉस्फिअर मध्ये 100% जर ऑक्सिजन असता, मी काय म्हणतोय, ऍटमॉस्फिअर मध्ये 100% ऑक्सिजन असतात, तर काय झालं असतं बघा की ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे, 79% आहे. जर ऍटमॉस्फिअर मध्ये 100% प्युअर ऑक्सिजन असता, तर एक माचीस जरी तुम्ही केला असता तर स्फोट घडला असता. लक्षात ठेवा. लक्षात, ऍटमॉस्फिअर मध्ये 100% ऑक्सिजन उपयोगी नाही. आता इथे काय दिले बघा, हा जो नायट्रोजन ऍटमॉस्फेरिक आहे 79, याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, लेग्युमिनस रूट, याला काय करतात, कन्व्हर्ट करतात. अमोनिफिकेशन म्हटले आहे, नायट्रेफिकेशन आणि लास्ट वर नायट्रेट. हा MCQ मिनरल, प्लांट ग्रोथ मिनरल NCERT मध्ये आहे बघा. तर आपण काय करूया, आज या ठिकाणी नायट्रोजन सायकल बघायला आपण. तर या ठिकाणी आज जर विचार केला तर थोडस बघा, आपण नायट्रोजन सायकलिंग बघायचं आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्याकडे टेन्शन आहे की काय म्हणते की ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 वाढायला. काय म्हणते, ऍटमॉस्फिअर मध्ये CO2चं प्रमाण जास्त आहे का, CO2चं प्रमाण जास्त आहे. यामध्ये कारण काय असेल बघा, जगाला टेन्शन यायचं. मागील 200 ते 300 वर्षामध्ये अर्थची इतकी हानी झाल्या की मागील काही हजारो वर्ष झाली नाही. मी काय म्हणाले, मागील 200 ते 300 वर्षामध्ये अर्थची भरपूर हानी झाल्या,
फॉर एक्झाम्पल बघा, की जमिनीतून आपण कोल काढला, कोळसा, हा कोळसा काय आहे, ज्वलनासाठी फ्यूल म्हणून वापरला, परंतु हा जो कोल आहे तो जमिनीमध्ये CO2 जमा करून ठेवला होता, त्याला आम्ही बाहेर काढलं. त्याचबरोबर काय केलं की या ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ आहेत जे जमिनीखाली होते, मिनरल्स होते, ऑइल, त्यांना आपण बाहेर काढलो. याचा अर्थ जमिनीखाली जे CO2 होतं त्यांना आम्ही काय करतोय, बाहेर काढतोय. याचा अर्थ ऍटमॉस्फिअर मध्ये CO2चं प्रमाण वाढणार. लक्षात. आणि आपण जे फूड खातोय कार्बोहायड्रेट ना, त्यामध्ये C कार्बन आहे आणि आपल्या बॉडी डिस्ट्रॉय झाल्यानंतर सुद्धा काय होणार, कार्बन बाहेर पडणार. चल ठीक आहे, ही गोष्ट आपण आता बघूया की एनसीईआरटी काय म्हणते बघा. न्यूट्रिएंट सायकलिंग. ऑर्गॅनिझम नीड अ कॉन्स्टंट सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट टू ग्रो. प्रत्येक एनिमलला त्याची स्वतःची वाढ करण्यासाठी सतत न्यूट्रिशन पाहिजे, रिप्रोडक्शन करायचं आहे, अँड रेग्युलेट व्हेरियस बॉडी फंक्शन. जसं आपली एक व्हेकल आहे, समजा माझी 2 व्हीलर आहे, तर ह्या गाडीमध्ये मला कायम पेट्रोल टाकत लागणार, पेट्रोल भरायला लागणार. पेट्रोल नाही भरलं तर एनर्जी नाही मिळणार. तसंच सर्व ऑर्गॅनिझम आहे त्याला ठराविक अंतरानं फूड घ्यावे लागणार, कारण त्याची बॉडी काय करायचं आहे, त्याला रेग्युलेट करायचं आहे, फंक्शन करायचं आहे. द अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट सच ॲज कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम प्रेझेंट इन सॉइल ॲट एनी गिवन टाइम रेफर टू एज स्टँडिंग स्टेट. काय आहे, MCQ आहे. MCQ मी मागील लेक्चरमध्ये मी सांगितले स्टँडिंग क्रॉप म्हणजे काय, स्टँडिंग स्टेट म्हणजे काय. ही लाईन आहे ती इम्पॉर्टंट आहे, की जी सॉइल आहे त्या सॉइल मध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची न्यूट्रिएंट्स आहेत त्या ऍट अ टाइम मध्ये जेवढे प्रेझेंट असणार आहेत त्याला स्टँडिंग स्टेट म्हटलं जाते. इट व्हेरी अँड डिफरंट काइंड ऑफ इकोसिस्टम अँड ऑल्सो सिजनेबल. ही जी स्टँडिंग स्टेट आहे वेगवेगळ्या इकोसिस्टम मध्ये वेगळी असणार. फॉर एक्झाम्पल डेझर्ट, वाळवंटामध्ये कमी, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये जास्त, ग्रासलँड मध्ये थोड्या प्रमाणात, टुंड्रा यामध्ये कमी. याचा अर्थ वेगवेगळ्या इकोसिस्टम मध्ये हे जे न्यूट्रिएंट आहे ते कमी जास्त पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतील. लक्षात. तर या स्टेटमेंट मधून काय समजलं बघा, की प्रत्येक ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी, सर्वाइव्ह होण्यासाठी कॉन्स्टंट फूड सप्लाय पाहिजे. आणि एका इकोसिस्टम मध्ये दिलेल्या टाइम पिरियड मध्ये किती प्रमाणात न्यूट्रिशन आहे याला न्यूट्रिएंट सायकल म्हटलं जाते. न्यूट्रिएंट सायकल. तर बघा इमेज दिसतंय का, जरा चेक करा बघू. ठीक आहे. बघा या ठिकाणी तर ऍटमॉस्फिअर आहे, बायोस्फिअर आहे, लिथोस्फिअर, लास्ट वन आहे डीप अर्थ म्हणजे पृथ्वीचा जो कोर मेंटल. ह्या ठिकाणी ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. या सर्व 3 ठिकाणी बायोस्फिअर आहे, जीवावरण आहे. आणि जिथं जिथं बायोमास असणार तर तिथं या ठिकाणी काय होणार, डिकम्पोजिशन होणार. डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्यांच्या बॉडीज मधलं न्यूट्रिजन आहे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, डिफरंट काइंड, हे काय होणार, सॉइल मध्ये मिक्स होणार. एक चेन समान काय होणार, जमा होणार. ह्यालाच म्हटलं जाते न्यूट्रिएंट सायकल. न्यूट्रिएंट सायकल आर 2 टाइप. आणि बघा गॅसियस आणि सेकंड सेडिमेंटरी. मी काय म्हणले बघा की न्यूट्रिएंट सायकल जी आहे ती 2 प्रकारची आहे. तर काय म्हटलं बघा आपले की गॅसियस आणि सेडिमेंटरी. परत एकदा मी सांगतो बघा, जरा लक्ष द्या की आवर अर्थ इज क्लोज सिस्टम फॉर मटेरियल. मी काय म्हटले, आपली अर्थ आहे ती क्लोज सिस्टम म्हणजे पृथ्वीवर जे कंटेन आहे ती पृथ्वी सोडून बाहेर जाणार नाही. जे काही कंटेन आहे तो पृथ्वीवर जाणार. बघा वॉटर सायकल माहिती आहे ना, जलचक्र म्हटलं आपण, कार्बन सायकल, फॉस्फरस सायकल, हे जी सायकल आहे ती परत काय होणार आहे तिथे राहणार. त्याचप्रमाणे की आपली जी अर्थ आहे ती एनर्जीसाठी ओपन आहे. म्हणजे सनलाईट पूर्ण काय करणार,
कंटिन्यू ओपन या ठिकाणी लाईट घेणार. तर बायो मध्ये इकोसिस्टम मध्ये बायोटिक आणि अबायोटिक या इकडे लक्ष देऊ नका. इकोसिस्टम मध्ये काय म्हणतोय मी, इकोसिस्टम मध्ये दोन महत्वाचे कंपोनंट आहेत, बायोटिक अबायोटिक. बायोटिक म्हणजे प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर म्हणूया, आणि त्याचबरोबर अबायोटिक म्हटलं तर आपण विंड, वॉटर, सॉइल, एअर म्हणूया. तर आपण ह्या न्यूट्रिएंट सायकलला, ही जी आपल्या समोर न्यूट्रिएंट सायकल आहे याला काय म्हणू शकतोय, बायो, काय म्हणणार, बायो जैव, जिओ भौगोलिक, आणि या ठिकाणी केमिकल. हे काय आहे, केमिकल, केमिकल सायकल. की न्यूट्रिएंट सायकलला एक शब्द वापरू शकते, बायो जिओ केमिकल सायकल. तर काय केले ते बघा. आता काय सांगितले, न्यूट्रिएंट सायकल आर टू टाइप, गॅसियस अँड सेकंड आहे सेडिमेंटरी. तर गॅसियस न्यूट्रिएंट सायकल चं रिझर्व्हर असणार ऍटमॉस्फिअर. जे गॅसियस फॉर्म मध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे त्याचा साठा कुठं असणार आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये असणार. त्यानंतर सल्फर आणि फॉस्फरस हे माउंटेन, चट्टान, डोंगर जे आहे तिथे काय येणार, आपण त्यांना सेडिमेंटरी न्यूट्रिशन म्हणतोय. त्यांना काय म्हणतो आपण, सेडिमेंटरी, म्हणजे गॅसेस फॉर्म मध्ये नाहीत. एक महत्वाचा एमसीक्यू बनतोय बघा, रिझर्वायर ऑफ गॅसेस टाइप न्यूट्रिशन सायकल, एक्झाम्पल नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल, exist in atmosphere and for the sedimentary cycle. सेडिमेंटरी कोण कोण आहे बघा, सल्फर आणि फॉस्फरस. कारण हे जे रिझर्वायर आहेत ते अर्थ क्रस्टवर आहे, चट्टान, डोंगर, माउंटेनवर आहे. लक्षात. इन्व्हायरमेंट फॅक्टर, एक्झाम्पल सॉइल, मॉइश्चर, पीएच, टेम्परेचर रेग्युलेट द रेट रिलीज ऑफ न्यूट्रिशन इन ऍटमॉस्फिअर. की ऍटमॉस्फिअर मध्ये की जी न्यूट्रिशन रिलीज करण्याचा जो दर आहे, जो रेट आहे, कोण ठरवत आहे, इन्व्हायरमेंट मधील फॅक्टर. तर ते कोण आहे, सॉइल अँड मॉइश्चर, पीएच, टेम्परेचर. फंक्शन ऑफ रिझर्व्हर इज टू मीट द डेफिसिट विच ऑकर ड्यू टू इम्बॅलेन्स रेट ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ फ्लुक्स. तर इथे काय सांगितले बघा, की न्यूट्रिएंट सायकल जी आहे, फंक्शन रिझर्वायर टू मीट. तर बघा ही जी लाईन आहे थोडस आले बघा, द फंक्शन ऑफ रिझर्वायर. रिझर्वायर म्हणजे साठा, शिल्लक येते ना. मीट टू डेफिसिट म्हणजे कमतरता, कमी असणे. which occur due to imbalance in the rate of influx and influence. म्हणजे काय झाले बघा, की नेचर मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये एखादा न्यूट्रिशन कमी असेल, कमी पडलं तर रिझर्वायर कडून तो काढून येणार. समजा नायट्रोजन थोडं कमी पडत असेल तर काय होणार, की रिझर्वायर मधून तो आणून दिला जाईल आणि तेथील डेफिसिट आहे, कमतरता, ती कमी केली जाईल. समजलं का बघा, काय समजतंय बघा. समजा आपल्याकडं या ठिकाणी की आपल्याकडे घर कर्जासाठी काही पैसे आहेत, समजा 10,000 रुपये, पण तो काय झाले की आम्हाला प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये लागतात. मग तुम्ही 2,000 रुपये कुठून आणणार, मग तुम्ही काय करणार, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये काही अमाऊंट आहे त्यातील 2,000 आणणार आणि त्यामध्ये काय करणार, त्या 10,000 मध्ये ऍड करणार आणि महिन्याचा बाजार करणार. परत काय होणार की काही वेळा आपल्याकडे एक्स्ट्रा मिळकत झाली तर हेच 2,000 परत आम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये नेऊन ठेवणार. म्हणजे रिझर्वायर मध्ये काय करतोय, कमी पडलं तर आपण आणणार आणि जास्त असेल तर आम्ही परत जाऊन ठेवणार. यालाच म्हटलंय मीट द डेफिसिट विच ऑकर ड्यू टू इम्बॅलन्स इन द रेट ऑफ इन्फ्लुक्स अँड इन्फ्लुएन्स. आलं लक्षात बघा, प्रयत्न करा तुम्हाला या ठिकाणी. तर या ठिकाणी समोर बघा, या ठिकाणी दुसरं एक इमेज तुमच्याकडे दिसते बघा.
तर ह्या इमेजमध्ये तर आपल्या समोर एक कार्बन सायकल दिसते. काय दिसते? आपल्या समोर एक कार्बन सायकल दिसायला की ह्या ठिकाणी ह्युमन ऍक्टिव्हिटी जी आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी काय म्हटलंय? ह्युमन ऍक्टिव्हिटी. तर काय आहे बघा, कारखाने, औद्योगिकरण म्हणतोय, कंबक्शन, सॉइल, त्यानंतर ॲनिमल काय करतात? रिस्पायरेशन करतात, CO2 रिलीज करतात. हा CO2 रिलीज करायला आहे. त्यानंतर ग्लोबल ऍक्टिव्हिटी, ज्वालामुखी, व्हॉल्केनिक इरप्शन, आणि त्याचबरोबर काय केलं आपण की हा जो CO2 आहे तो बाहेर रिलीज व्हायला आहे, परंतु प्लांट काय करायला? प्लांट हा CO2 परत आपल्या बॉडीमध्ये घ्यायला आणि फोटोसिंथेसिस करायला. लक्षात? त्यानंतर हे जे जलचक्र आहे, वॉटर सायकल आहे, या वॉटर सायकलमध्ये रेनफॉल होत असताना ह्यातून सुद्धा CO2 चा सोर्स मिळतोय. काय म्हटलं? ते रेनफॉल होत असताना सुद्धा CO2 आला जातोय. तर परत या ठिकाणी याचा अर्थ अर्थवर जो CO2 आहे अर्थ सोडून बाहेर जात नाही. मी काय म्हटलं? अर्थवरचा जो CO2 आहे तो बाहेर सोडून जात नाही. म्हणून म्हणतोय आवर अर्थ इज क्लोज सिस्टम फॉर मटेरियल. आपली अर्थ जी आहे क्लोज सिस्टम फॉर मटेरियल, मटेरियलसाठी क्लोज सिस्टम आहे. काय म्हटलं? मटेरियलसाठी क्लोज सिस्टम आहे. तर एनसीईआरटी मध्ये हे डायग्राम दिला, INP आहे बघा. तर ह्यामध्ये काय सांगितले बघा की मानव ऍक्टिव्हिटी जी आहे, ज्वालामुखी, या ठिकाणी फायर, त्यानंतर या ठिकाणी औद्योगिकरण दिसणारे, व्हेकल्स आहे, आणि ह्यामुळे सगळा CO2 ऍटमॉस्फिअर मिक्स आहे. परंतु ह्यातला CO2 जो आहे फोटोसिंथेसिस मध्ये प्लांट यूज करायला. लक्षात? म्हणजे याचा अर्थ ही जी CO2 ची चेन आहे, CO2 अर्थ सोडून काही बाहेर जाणार नाही. कार्बन सायकल. कार्बन कन्सिस्ट ऑफ 49 or dry weight of organism and is next to water. एक शब्द वापरलाय की आपल्या बॉडीमध्ये, मी काय म्हणतोय की आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे आणि रिमेनिंग जे कंटेन आहे ते ड्राय वेट आहे. एक टोटल ड्राय वेटच्या 49%, टोटल ड्राय वेटच्या 49% काय आहे? कार्बन आहे. लक्षात? त्यानंतर आपल्या वर्ल्डमध्ये, जगामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, त्यापैकी 71% कार्बन हा डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये ओशन मध्ये. अर्थवर जेवढा कार्बन आहे त्यातला 71% हा ओशन मध्ये डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये आहे. लक्षात? सी मधील हा जो कार्बन आहे ऍटमॉस्फिअर, हा काय करतोय? बॅलन्स करतोय. परंतु याला आपण ऍटमॉस्फिअरिक म्हणू शकत नाही कारण डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये. दिस ओशनिक रिझर्व्हर रेग्युलेट द अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर. म्हणजे जर ऍटमॉस्फिअर मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये जर CO2 कमी झाला तर कुठून येणार? ओशन मधून येणार. ह्यालाच काय म्हटलं आपण? रिझर्व्हर. तर याचा अर्थ एक MCQ ला कार्बनचा रिझर्व्हर कोण असणार? ओशन. ओशन मध्ये त्याचा साठा असणार. द अमाऊंट ओनली कंटेन अबाउट 1% टोटल ग्लोबल कार्बन. काय म्हटलंय ते बघा, ऍटमॉस्फिअर मध्ये जेवढा CO2 आहे त्याच्या 1% कार्बन आहे तो आपल्याला युजफुल आहे. काय आहे? 1% टोटल कार्बन कंटेन अबाउट ऍटमॉस्फिअर. द फॉसिल फ्यूल प्रेझेंट इन रिझर्वायर. जे फॉसिल अवशेष, कोल जे म्हटला ते कोळसा जो म्हटला जातोय, तर काय केला ते? तो त्यामध्ये कार्बन आहे. कार्बन सायकल ऑकर थ्रो ऍटमॉस्फिअर, ओशियन अँड थ्रो लिव्हिंग अँड डेड ऑर्गॅनिझम. बरोबर आहे? ओशन मध्ये रेन होणार, ऍटमॉस्फिअर, ओशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड होणार, आणि अशा प्रकारे CO2 काय होणार? बॉडी रिलीज होणार. अकॉर्डिंग टू वन स्टेटमेंट 4 जरा असं इथं चुकलेलं आहे, तर असं लिहायला पाहिजे होतं 10 to the power 16 असं लिहायला. हे एनसीईआरटी दिले. तर काय दिले की 4 × 10 to the power 13 किलोग्राम कार्बन इज फिक्स्ड बायोस्फिअर. बायोस्फिअर मध्ये इतका या ठिकाणी कार्बन फिक्स आहे.
फोटोसिंथेसिस. एन्युअली, वार्षिक. कन्सिडरेबल अमाउंट ऑफ कार्बन रिटर्न टू द एटमॉस्फेअर CO2 थ्रू रिस्पायरेशन ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोड्युसर अँड कंझ्युमर. तर कंझ्युमर काय म्हटले बघा की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्बन आहे तो ऍटमॉस्फेअर मध्ये परत येतोय. कसं बघा की जे काही रिस्पायरेशन होते, रिस्पायरेशन मध्ये CO2 रिलीज केला जातोय म्हणजे परत ऍटमॉस्फेअर मध्ये आला. बरोबर आहे. डिकम्पोजर ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट सबसिक्वेंटली CO2 पोल by their processing the waste material by dead काय सांगितले बघा की by dead. तर बघा अकॉर्डिंग टू अ सायंटिस्ट काय सांगतात बघा की अर्थवर 4 into 10 to the power 13 की कार्बन आर फिक्स्ड इन बायोस्फियर. अ कन्सिडरेबल अमाउंट कार्बन रिटर्न टू द एटमॉस्फियर CO2 रिस्पायरेशन मध्ये परत काय केलं ते CO2 मिक्स झाला तो. डिकम्पोजन कॉन्ट्रीब्यूट सबस्टंटली CO2 पूल बाय देअर प्रोसेसिंग ऑफ वेस्ट मटेरियल अँड डेड ऑर्गॅनिक मॅटर लँड अँड ओशन. की लँड आणि ओशन समुद्रामध्ये की या ठिकाणी रेनफॉल सुद्धा CO2 काय करतोय जमा करतोय. डेड मटेरियल एनिमल डेड झाला तर CO2 रिलीज केला होते. सम अमाउंट ऑफ फिक्स कार्बन लॉस टू सेडिमेंटरी रिमूव्हल सर्क्युलेशन. पण तरी सुद्धा काही CO2 लॉस होते. कसं बघा जे डायमंड आहे हिरा म्हणतोय आपण ह्यामध्ये एकदम हार्ड असल्यामुळं यातून CO2 आपल्याला परत मिळवता येत नाही. लक्षात. आणि अशा प्रकारे CO2 चा लॉस होते. तर काय दिले burning wood, forest or combustion of the organic matter, fossil fuel, volcanic activity are additional source for releasing CO2 atmosphere. की लाकूड जळणे, जंगलामध्ये आग लागणे, ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोजिशन करणे, व्हॉल्कॅनिक, फॉसिल फ्यूल यामुळे सुद्धा की ऍटमॉस्फेअर मध्ये CO2 रिलीज केला जातो. ह्युमन ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवा, मगाशी मी सांगितलं होतं ह्युमन ऍक्टिव्हिटी हॅव सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स द कार्बन सायकल. तर आपण बघा की आज आम्ही काय करतोय कोळशावर चालणार या ठिकाणी कोळशाचा वापर करतोय, फ्यूल वीज तयार करतोय, व्हेकल्स तयार करतोय. हे सर्व करत असताना इंडस्ट्रियलायझेशन करत असताना CO2 हा प्रचंड प्रमाणात ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज व्हायला. रॅपिड डिफॉरेस्टेशन बघा जंगलतोड फास्ट चालू आहे की मला एका भागात काय करायचं उद्योग बनवायचा आहे तर आम्ही काय करणार डिफॉरेस्टेशन करणार. कारण तुम्हाला माहिती आहे की एखादं फॉरेस्ट बनणे, एखादं ट्री बनणे, एक ट्री सुद्धा इकोसिस्टमचा भाग आहे. बरोबर आहे. आणि असं आपण काय करतोय फॉरेस्ट कट करतोय. त्या बनण्यासाठी हजारो वर्ष लागले. म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटी ह्यासाठी इन्फ्लुएन्स झाल्या. हॅव सिग्निफिकंटली इन्क्रीज द रेट ऑफ रिलीज CO2. मानवामुळेच ऍटमॉस्फिअर मध्ये CO2चं प्रमाण वाढत आहे. इफेक्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी इन कार्बन सायकल. तर बघा वी लेटर कार्बन सायकल बाय ऍडिंग एक्सेस CO2 टू ऍटमॉस्फिअर, बर्निंग फॉसिल, क्लिनिंग व्हेजिटेशन फास्टर अँड दे आर रिप्लेस. बघा तर आम्ही काय बघा गाडी केल्या, नवीन नवीन वाहन आल्यात, व्हेकल्स आल्यात, इंडस्ट्रियलायझेशन झालंय आणि ह्यामुळं ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 आले. लास्ट वन आहे फॉस्फरस. तर काय आहे बघा कार्बन सायकल मध्ये मोठ्या प्रमाणात गॅस, बरोबर आहे, गॅस फॉर्म आहे, कार्बन इन्व्हॉल्व आहे. परंतु फॉस्फरस सायकल मध्ये गॅस इन्व्हॉल्व नाही आहे. लक्षात ठेवा. सिंपल इलेमेंट्स आहेत, सिंपल इलेमेंट्स आहेत. कुठलं बघा फॉस्फरस इज मेजर कॉन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन. तर बघा आपण सेल मेम्ब्रेन बघितले तर सेल मेम्ब्रेन मध्ये तुम्हाला फॉस्फरस बघितलं होतं. बघा काय होणार फॉस्फोलिपिड बघितलं होतं. न्यूक्लिक ऍसिड, DNA, RNA यामध्ये फॉस्फरस आहे माहिती आहे ना. सेल्युलर एनर्जी ट्रान्सफर सिस्टम. तर या ठिकाणी सेल्युलर एनर्जी मध्ये काय केले ते फॉस्फरस ट्रान्सफर केले जाते. मेनी एनिमल ऑल्सो नीड लार्ज क्वांटिटी ऑफ धिस एलिमेंट मेक शेल, कवच, बोन, हाडे, टीथ यामध्ये सुद्धा फॉस्फरस तयार होते.
नॅचरल रिझर्व्हर हे लक्षात ठेवा. नॅचरल रिझर्व्हर काय आहे? रॉक. फॉस्फरस हे रॉक चट्टान डोंगरामध्ये आहे. विच कंटेन फॉस्फरस इन फॉर्म ऑफ फॉस्फेट. हे तिन्ही रिझर्व्हर आहेत, हे या ठिकाणी महत्वाचे. बघा तर इथे बघा तुम्हाला या ठिकाणी फॉस्फरस दिसाले. बघा की फॉस्फरस जे आहे तर काय आहे बघा, कार्बन सायकलमध्ये आणि फॉस्फरस सायकलमध्ये फरक काय बघा. कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकलमध्ये फरक आहे की ऍटमॉस्फिअर मध्ये फॉस्फरसचं प्रमाण नसल्याप्रमाणे निग्लेजेबल आहे, नसल्याप्रमाणे म्हणूया आपण. रेनफॉल झाल्यानंतर त्यातील फॉस्फरस राहत नाही, तो निघून जातोय. परंतु रेनफॉल झाल्यानंतर कार्बन हा ऍटमॉस्फिअर मध्ये आहे तसा राहतो. हा फरक आहे फॉस्फरस आणि कार्बन सायकल मध्ये. नेक्स्ट वन बघा, व्हेन रॉक आर वेदर्ड ना मायन्यूट अमाऊंट ऑफ दिस फॉस्फरस डिझॉल्व इन सॉइल. ज्यावेळी दगड आहेत ते बारीक होत्यात, बरोबर आहे, आणि त्यावेळी थोड्या प्रमाणात फॉस्फरस सॉइल मध्ये मिक्स होतोय. ऍब्सॉर्ब बाय रूट प्लांट, आणि तोच फॉस्फरस प्लांट वापरणार. हर्बिओर अँड अॅनिमल ऑब्टेन दिस एलिमेंट प्लांट. आणि जर हर्बिओरस आणि अॅनिमल जे आहे फॉस्फरस त्यांना कुठे मिळणार, तर प्लांटनं घेतलेला. म्हणजे न्यूट्रिएंट सायकल झाले की नाही बघा, की चट्टान डोंगरामध्ये जो फॉस्फरस होता ते दगड काय आलं, विगळला बऱ्याच वर्षानं, तर सॉइल मध्ये तो फॉस्फरस आला. तो फॉस्फरस प्लांटनं ऍब्सॉर्ब करून घेतला. मग प्लांटनं ऍब्सॉर्ब केल्यावर त्याचा जो काही फूड आहे, ग्रास आहे, हर्बिओरसने घेतलं. हर्बिओरसला कार्निओरसने घेतलं. याचा अर्थ फॉस्फरस पुढे पुढे चेंज सगळं चाललाय बघा. वेस्ट प्रोडक्ट अँड डेड ऑर्गॅनिक डिकम्पोज बाय फॉस्फेट सोडियम बॅक्टेरिया रिलीज फॉस्फरस. ज्यावेळी बॅक्टेरिया डिकम्पोजिंग करत असताना फॉस्फरस डिकम्पोजिंग करण्यासाठी बॅक्टेरिया काय करतात, या ठिकाणी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया काही केमिकल या ठिकाणी रिलीज करतात. तर ही बुक मध्ये आहे बघा, एनसीईआरटीच्या खाली गेले तर काय दिसले बघा, मिनरल रॉक, वेदरिंग, सॉइल सोल्युशन. तर या ठिकाणी काय दिले बघा. त्यानंतर इथने एरो काढूया आपण सॉइल पासून. तर अपटेक काय आहे, प्रोड्युसर कंझ्युमर, लेटरल, डेट्रिवर्स सॉइल. डेट्रिवर्स कशावर जाणार, डिकम्पोजर, डेड डिके कंपाऊंडवर. हे एनसीईआरटी मधला या ठिकाणी दैर्य. नेक्स्ट वन, कार्बन सायकल देयर इज नो रिस्पिरेटरी रिलीज फॉस्फरस इंटू ऍटमॉस्फिअर. कार्बन सायकल आहे, जसं रिस्पिरेशन मध्ये रिलीज होते तसं फॉस्फरस रिलीज होत नाही. मेजर इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन कार्बन फॉस्फरस सायकल. फर्स्ट, atmospheric input phosphorus through the rainfall are much smaller than carbon, and second, gases exchange phosphorus between organism and environment, they are negligible. मगाशी म्हटलं कार्बन सायकल आणि फॉस्फरस मध्ये काय फरक आहे की ऍटमॉस्फिअर मध्ये फॉस्फरसचं प्रमाण निग्लिजिबल आहे, नसल्याप्रमाणे आहे. आणि रेनफॉल झाल्यावर हा जो फॉस्फरस निघून जातोय, परंतु रेनफॉल झाल्यावर CO2 मात्र ऍटमॉस्फिअर मध्ये रिमेन राहते. तर ही जी आहे नोटबुक मधल्या फॉस्फरस सायकल आणि कार्बन सायकल लिहून घ्या थोडी या ठिकाणी. ओके. इकोसिस्टम सर्व्हिस. हेल्दी काय सांगितलं बघा, तर हेल्दी इकोसिस्टम आर द बेस्ट फॉर द वाइड रेंज ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड एस्टिमेट गुड्स अँड सर्व्हिस. The product ecosystem are named as the ecosystem service. इकोसिस्टम आला काय देतात, काय काय सर्व्हिस देते बघा. हेल्दी फॉरेस्ट, चांगलं असं सुंदर असं फॉरेस्ट देणार. इकोसिस्टम प्युरिफाय एअर, हवा शुद्ध करून देणार. वॉटर, मायग्रेटिंग डव अँड फूड, वॉटर मिळणार, फूड मिळणार, न्यूट्रिएंट सायकल मिळणार, जनरेट फर्टाईल सॉइल मिळणार आपल्याला. प्रोव्हाइड वाईल्ड लाईफ हॅबिट, जंगलामध्ये राहण्यासाठी अॅनिमल हॅबिट देणार. मेंटेन बायोडायव्हर्सिटी, पृथ्वीवर अर्थवर बायोडायव्हर्सिटी मेंटेन ठेवणार. पॉलिनेट क्रॉप, पॉलिनेशन करून देणार. प्रोव्हाइड स्टोरेज सीट फॉर कार्बन, कार्बनचं स्टोरेज. प्रोव्हाइड कल्चर आणि स्पिटिकल्चर व्हॅल्यू. तर अशा प्रकारे ही जे सर्व्हिसेस आम्हाला मिळाले जाते तर दिले जाते. इट कॉस्ट, तर बघा या ठिकाणी की ऑक्सिजन हे घेणे आपल्याला विकत घेणे इतका सोपा नाहीये. जर आम्ही म्हटलं तर ऑक्सिजन घ्यायचं आहे, तर ऑक्सिजन जर बघा की पेशंटला ऑक्सिजन झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू बघा किती वरती आहे.
लक्षात, याचा अर्थ ऑक्सिजन आम्हाला प्लांट फ्रीमध्ये देते आणि त्यामुळे त्याचं प्लांटला आपण त्या ऑक्सिजनचा आपल्याला व्हॅल्यू नाही. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी आयसीयू मध्ये असताना पेशंटला ऑक्सिजन लावल्यानंतर किती आहे बघा, आपण हे चार्ट हे वाचून बघा किती कॉस्ट पडेल. लक्षात. लास्ट वन आहे व्हॅल्यू ऑफ सच सर्व्हिसेस बायोसिटी डिफिकल्ट टू डिटरमाइन सीम रिजनेबल थिंक दॅट बायोसिटी शुड कॅरी. हे जे व्हॅल्युएबल सर्व्हिस आपल्याला मिळते ते आपण काय करायचे, ते पैशामध्ये आपण मोजू शकत नाही. रिमेन प्लस काय करायचे, त्याच्या पैशामध्ये किंमत करू शकत नाहीये. रॉबर्ट कॉन्स्टॅन्ट हॅज अ पॉलिजिनस हॅव व्हेरी रिसेंटली ट्राईड अ प्राइस टॅग न्यूट्रन लाईफ सपोर्ट. त्यांनी एक तयार केलं की किती प्रकारची प्राइस असू शकते. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी लास्ट वन आहे तर research have put average price tag $33 trillion. These fundamental ecosystem which are largely take granted because they are free. इतका आम्हाला फ्री मिळाले इको. This nearly twice value global gross net GNP. तर काय आहे, out of total cost various ecosystem service soil formation account about 50% and contribute other like reaction. तर काय सांगितलं बघा, इकोसिस्टम आपल्याला इतकं या ठिकाणी द्यायला त्याच्या पैशामध्ये आपण व्हॅल्यू करू शकत नाही. तर मला या ठिकाणी आपला एनसीईआरटी इकोसिस्टम 12 मधला लेक्चर संपलेला आहे. लेक्चर नंबर 7 पर्यंत तुमचा पूर्ण केल्यात. स्टडी करा. तुम्हाला काय करणार आहे, डीपीएस देऊन मी काय करेल तुमचं पूर्ण करेल, त्याच्यावर टेस्ट मी घेईल. तर स्टडी करायचा प्रयत्न करा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेन. गुड बाय. ओके.